नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला गाजरच्या हलव्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे. गाजरचा हलवा करायला सोपा असला तरी स्टेप बाय स्टेपने केला की त्याची चव दुपटीने तिपटीने वाढते. तसेच काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. गाजर खळखळत्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत. गाजराचे धागे काढून घ्यायचे आहेत. गाजराचे धागे काढून झाल्यावर बटाट्याची साल काढायच्या यंत्राने त्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यावर गाजराचा वरचा भाग सुरीने कापून काढायचा आहे. याच पद्धतीने शिल्लक गाजराचे धागे साल काढून वरचा भाग कापून घ्यायचा आहे. गाजर किसणीवर किसून घेऊयात. गाजर किसताना चारी बाजूने किसून मधला दांडा काढून टाकायचा आहे. असं किसल्यामुळे हलव्याला सुरेख लाल रंग येऊन हलवा पचायला हलका होतो. गाजर किसताना याचा मधला दांडा असा निघतो. सर्व गाजर आपले किसून झालेले आहेत. आता आपण हलवा करायला घेऊयात. बऱ्याच वेळी आपण गाजराचा कीस तुपामध्ये थोडा वेळ परतून घेतो, पण इथे सुरुवातीला तूप घालायचं नाहीये. कढई गरम झाली की गाजराचा कीस घालूया आणि गॅसच्या मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे परतून घेऊयात. इथे मी 200 ml उकळून थंड असलेलं दूध घेतलेलं आहे. इथे साईचा वापर केलेला नाहीये. गाजराचा कीस हलकासा गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालूया आणि दुधामध्ये गाजराचा कीस शिजवून घेऊया. इथे गॅसच्याच मोठी ठेवायची आहे. किसामध्ये एकदम दूध घालायचं नाहीये. एखाद्या वेळी हलव्यामध्ये दुधाच्या रबरासारख्या पांढऱ्या गोळ्या तयार होतात, म्हणून कीस शिजवताना दर वाफेला पाव वाटी दूध घालून हलवत राहायचं आहे आणि घातलेलं दूध आटलं की परत दूध घालून एकसारखे हलवत राहायचं आहे, म्हणजे कीस खाली तळाला लागणार नाही. तसेच दूध आटवेपर्यंत हलवत राहिल्यामुळे कीस मऊ शिजतो. इथे मी 125 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी खवा घेतलेला आहे. त्याच्या गुठळ्या लवकर विरघळाव्यात म्हणून याला सुद्धा किसणीने किसून घेतलेला आहे. खवा किसणीने किसण्याऐवजी तुम्ही हाताने सुद्धा गुठळ्या फोडू शकता. किसामध्ये दूध आटवून झालेलं आहे. कीस शिजला आहे का नाही ते पाहूया. कीस आपला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये खवा घालूया. खवा घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल. एकसारखे हलवत राहूया. इथे गॅसच्याच मध्यमच ठेवलेली आहे. हे बघा, मिश्रण आपलं थोडंसं खवा विरघळल्यावर पातळ झालेलं आहे. 3 ते 4 मिनिटे झाल्यावर मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी साखर घालूया. साखर घातल्यानंतर मिश्रण खूप पातळ होईल. साखरेचे पाणी आटण्यासाठी आता गॅसच्याच मोठी ठेवायची आहे. हे बघा, साखर विरघळल्यानंतर मिश्रण खूप पातळ झालेलं आहे. मिश्रण खाली तळाला लागू नये म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे. 3 ते 4 मिनिटे झाल्यावर पाहूयात. मिश्रणामध्ये अजून पाणी आहे. 4 ते 5 मिनिटे झाल्यावर साखरेचे पाणी आटलेले आहे. साखर विरघळून हलवा कोरडा झालाय. आता बाजूने 1 चमचा तूप सोडूया. तुपामध्ये हलवा परतून घेऊयात. तुपामध्ये परतल्यामुळे हलव्याला छान चकाकी येते आणि खाताना सुद्धा तो खमंग लागतो. हे बघा, थोड्या थोड्या दुधामध्ये आपण कीस शिजवल्यामुळे याला छान केशरी नैसर्गिक रंग येऊन हा रंग हलवा संपेपर्यंत असाच टिकून राहतो. तसेच आपला हलवा चविष्ट सुद्धा होतो. हलवा आपला तुपामध्ये छान परतून झालेला आहे.
इथे मी 4 काजू आणि 4 बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहेत. काप घालूयात. याच्यामध्ये आवडत असल्यास तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकता. 1 टीस्पून वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया आणि अर्धा ते 1 मिनिट परत आपण परतून घेऊयात. गाजरचा हलवा परतून झालेला आहे. गाजराचा हलवा गरम गरम किंवा थंड करून खाण्यासाठी तयार झालेला आहे. थंडी असल्यामुळे हलवा गरम गरमसुद्धा खाऊ शकता किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता. हा हलवा स्वीट डिश म्हणून कुटुंबातील 6 व्यक्तींना सहज पुरेल. या पद्धतीने तुम्ही हलवा केला तर तो अजिबात बिघडणार नाही, चांगलाच होईल. असा गाजराचा हलवा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.